बुद्धकालीन स्त्रिया एफ.एन. कसबे यांचे पुस्तक किसा गौतमी. श्रावस्ती नगरीत किसा गौतमीचा जन्म एका गरीब निर्धन अशा कुटुंबात झाला. ती खूप कृश होती, म्हणून तिला कृषा किंवा किसा गौतमी या नावाने ओळखू लागली. ती गरिबा घरची असल्याने पतीच्या घरीही तिला मान सन्मान नव्हता. तिची अवहेलना होत होती. जसे तिचे लग्न झाले तसे तिच्या सासरचे तिरस्कार करत होते. तिला नीट वागवत नव्हते. त्यामुळे किसा गौतमी अत्यंत दुःखी असे. काही वर्षांनी तिला मुलगा झाला. मग मात्र तिला सासरचे सर्वजण सन्मानाने वागवित होते. किसा गौतमीचा मुलगा तिच्यासाठी सर्व काही होता. ती त्याला खूप प्रेम करायची. दिवसाचा बराचसा वेळ ती त्याला द्यायची. पण एके दिवशी तो आजारपणामुळे मरण पावला. किसा गौतमी शोक करीत त्या मृत मुलाला घेऊन बसली. शोक करीत ती त्या मुलाला घरोघर घेऊन जात असे आणि म्हणू लागली, तुम्ही माझ्या मुलाला औषध द्या, त्याला नीट करा. अशीच फिरत असताना एका व्यक्तीस तिची दया आली. पण करणार काय? मुलगा मरण पावलेला होता. त्याला वाटले की तथागत गौतम बुद्ध यांच्यावर काहीतरी उपाय नक्कीच करतील. म्हणून त्याने किसा गौतमी सांगितले, तथागत गौतम बुद्धाकडे जा, तुला ते औषध देतील. म्हणून किसा गौतमी आपल्या मृत मुलास तथागताकडे घेऊन गेली आणि म्हणाली, माझ्या मुलाला औषध द्या, त्याला तुम्ही वाचवा. हे ऐकून किसा गौतमीस तथागत म्हणाले, हे गौतमी, जा, या गावात घरोघरी जाऊन विचार की तुमच्या घरातील कधी कोणी मृत्यू पावले आहे का? ज्या घरातील कधीच कोणी मेलेल नाही, अशा घरून मोहरीचे दाणे घेऊन ये. किसा गौतमीने ते ऐकून लगेच निघाली आणि त्या मृत मुलाजवळ घेऊन घरोघर विचारू लागली. मात्र तिला एकही घर असे सापडले नाही की ज्याच्या घरी कोणी मेलेल नाही. ती रिकाम्या हाताने परत आली. तथागत बुद्धाला तिने सर्व कथन केले. त्यानंतर तथागत बुद्धांनी तिला उपदेश केला आणि तिचे डोळे उघडले. ती म्हणाली, आता मला माहेरचे दाणे शोधून आणण्याची गरज नाही. आता मला मोहरीचे दाणे शोधून आणण्याची गरज नाही. मी माझ्या मुलाचा प्रथम अंत्यसंस्कार करते. तिने तिच्या मुलाचा अंत्यसंस्कार केला आणि तथागताकडे जाऊन म्हणाली, मी बुद्ध, धम्म व संघाला शरण जाते, मला परिव्रज्या द्या. तथागतांनी तिला उपदेश देऊन भिक्षुनी संघात प्रवेश घेण्याची परवानगी दिली. तिने मुंडन केले, ध्यान साधना केल्या. तिला अहर्तपद प्राप्त झाले. किसा गौतमी भिक्षुनी संघामध्ये सर्वश्रेष्ठ व मुख्य मानली जात असे. तिने स्त्री दुःखाची जी मीमांसा सांगितली आहे ती सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविणारे आहे. किसा गौतमी म्हणते, स्त्री होणे हे फार मोठे दुःख आहे असे बुद्धांनी सांगितले. स्त्री ही अनेक दुःख सहन करत जन्मभर अपरिमित दुःखे अनुभवित जीवन जगत असते. अश्रू ढाळून जीवन जगते. शेवटी ती स्वतः दुःखातून बाहेर पडली. धम्म मार्गाची प्रवासिनी झाली. तिने मनाशी विचार केला व तिला वाटले की आज माझ्या वेदनेचे शल्य निघून गेले. सर्व बोजा मी दूर फेकून दिला. माझी सर्व कर्तव्ये पूर्ण झालेली आहेत. सर्व बंधनातून मी मुक्त झाले. अशी ही किसा गौतमी भिक्षुनीमध्ये सर्वात मुख्य मानली जाणारी बुद्धकालीन इतिहासात प्रसिद्ध आहे. जय भीम. नमो बुद्धाय.